Today we are going to study apomixis. It is a phenomenon of formation of a embryo through asexual method of reproduction without formation of gamete and the act of fertilization. Apomixis means formation of embryos through asexual mode of reproduction without fertilization. Alternatively, it is usually sexual reproduction where there is no meiosis and syngamy. Embryos develops in the ovule and ovule develop to form a seed. अपोमिक्सिस म्हणजे काय? हा एक फेनॉमेनॉन आहे. याच्यामध्ये एम्ब्रिओ फॉर्मेशन होतो, परंतु हा एम्ब्रिओ फॉर्मेशन असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन होतो. म्हणजेच काय? तर या ठिकाणी मिओसिस न होता न्यूसेलसमधली सेल किंवा इतर एम्ब्रिओमधील सेल डायरेक्ट मिओसिस न होता त्याच्यापासून एम्ब्रिओ फॉर्मेशन तयार करते. यालाच आपण अपोमिक्सिस म्हणणार आहोत. इन अपोमिक्सिस वेन अ गॅमेटोफाइट ऑर्गन ऑर सेल produces embryo-like structure without fertilization, it is termed as apogamy. अपोमिक्सिस मध्ये दोन प्रकार येतात, एक अपोगॅमी आणि एक अपोस्पोरी. अपोगॅमी मीन्स फॉर्मेशन ऑफ अ गॅमेटोफाइट from the sporophyte, it is called as apogamy. Similarly, अपोस्पोरी means the diploid sporophyte cell म्हणजे sporophyte cell is developed from a gametophyte. This phenomenon is called as apospory. Example orange, mango, etc. अपोमिक्सिस मध्ये दोन प्रकार येतात, एक अपोगॅमी आणि एक अपोस्पोरी. अपोगॅमी शब्दावरून लक्षात ठेवायचे. गॅमी मीन्स फॉर्मेशन ऑफ अ गॅमेटोफाइट फ्रॉम द स्पोरोफाइट, दिस इट इज टर्म्ड ॲज अपोगॅमी. अपोस्पोरी मीन्स फॉर्मेशन ऑफ स्पोरोफाइट फ्रॉम द गॅमेटोफाइट, इट इज कॉल्ड ॲज अपोस्पोरी. Example orange, mango, etc. The main categories of apomixis are recurrent apomixis, non-recurrent apomixis, and adventative embryony. First, recurrent apomixis. In this type, the embryo sac generally rise either from an archisporial cell or some other part of the nucellus. म्हणजे न्यूसेलस, ज्या न्यूसेलस मधल्या सेल डिप्लॉइड असतात त्या डिप्लॉइड सेल पासून डायरेक्ट फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ होणे या प्रकाराला रिकरंट अपोमिक्सिस असे म्हणायचे. इन डिप्लोस्पोरी द अनरिड्युस्ड एम्ब्रिओ सॅक इज डिराइव्ड फ्रॉम द डिप्लॉइड मेगॅस्पोअर मदर सेल. या ठिकाणी फर्टिलायझेशन न होता म्हणजे युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट न होता, फर्टिलायझेशन न होता, डिप्लॉइड जी सेल असते न्यूसेलस पासून त्याच्यापासून डायरेक्ट फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ सॅक नव्हे तर एम्ब्रिओ, दिस फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ रिकरंट अपोमिक्सिस. In apospory, the nucellar cells gives rise to apomictic embryo sac. न्यूसेलसच्या सेलमध्ये या काय तयार करतात तर अपोमिक्टिक एम्ब्रियो सॅक. अपोमिक्टिक म्हणजे काय तर मिक्टिक मीन्स नक्कल, तर एम्ब्रियो सॅक तयार करण्याची नक्कल करतात. हे कशामध्ये येते तर रिकरंट अपोमिक्सिस. Non-recurrent apomixis. In this type, megaspore mother cell undergoes usual meiotic division. मेगॅस्पोर मदर सेलची या ठिकाणी मेयोटिक डिव्हिजन होते म्हणजे रिड्यूस टू हाफ. हॅप्लॉइड नंबर ऑफ एम्ब्रियो सॅक इज फॉर्मड. या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो सॅक होतं, परंतु हिअर द एम्ब्रियो अरायझेस आयदर फ्रॉम द यग by parthenogenesis or from some other haploid cell. युनियन न होता या ठिकाणी यग पासून डायरेक्ट फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो होतं, यालाच काय म्हटलं जातं तर नॉन रिकरंट अपोमिक्सिस. प्लांट प्रोड्युस्ड by these methods are generally sterile and do not reproduce sexually. Example निकोटिना. नॉन रिकरंट अपोमिक्सिसमध्ये काय होतं तर मेगॅस्पोर मदर सेलचं मिओसिस होतं. मिओसिस होऊन फॉर्मेशन ऑफ
फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो सॅक होतं. त्या एम्ब्रियो सॅकमधील जी एक सेल आहे त्या एक सेलपासून डायरेक्ट फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो होतं, म्हणजे हॅप्लॉइड सेलपासून एम्ब्रियो. थर्ड टाईप इज ॲडव्हान्टेटिव्ह एम्ब्रियोनी. इन दिस टाईप एम्ब्रियोज मे डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक न्यूसेलस ऑर इंटिग्मेंट अलॉंग विथ नॉर्मल झायगोटिक एम्ब्रियो. It is common in mango, orange, lemon, etc. It gives rise to the condition called as a polyembryony. या टाईपमध्ये एम्ब्रियो डेव्हलप होतो तो कशापासून होतो तर सोमॅटिक न्यूसेलसपासून किंवा इंटिग्मेंटमधील सेलपासून. त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ झायगोट आणि झायगोटपासून एम्ब्रियो तयार होतो. ही अशी प्रोसेस कोणामध्ये आढळून येते तर मँगो, ऑरेंज, लेमन याच्यामध्ये आढळून येते. या कंडिशनला आपण पॉलीएम्ब्रियोनी मीन्स मेनी, एम्ब्रियो मीन्स मेनी एम्ब्रियो फॉर्मेशन ॲडव्हान्टेटिव्ह एम्ब्रियोनीमध्ये होते. नेक्स्ट पॉईंट इज पार्थेनोकार्पी. दिस टर्म इज कॉइन्ड बाय नोल 1902. It is the condition in which fruit is developed without the प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. पार्थेनोकार्पी म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ पार्थेनोकार्पी. इट ऑकर्स नॅचरली इन सम व्हरायटीज ऑफ पाइनॲपल, बनाना, पपया इट्सेट्रा. जे पार्थेनोकार्पीने जे फ्रूट तयार होते त्या फ्रूटमध्ये हे जे फ्रूट आहे ते कसे होतात तर सीडलेस फ्रूट तयार होतात. सीडलेस का होतात कारण त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन अजिबात होत नाही आहे. विदाउट फर्टिलायझेशन फॉर्मेशन ऑफ फ्रूट अशी प्रोसेस होत असल्यामुळे सीडलेस फ्रूट तयार होतात. आताच्या काळामध्ये सर्वांना सीडलेस फ्रूट हवे असतात. फॉर एक्झाम्पल पाइनॲपल, बनाना, पपयामध्ये जर सीड पाहिले आपल्याला तर कसं तरी होतं, परंतु असा पपई जर आपण पाहिला त्यामध्ये काळ्या काळ्या बिया न तयार होता पपया पाहिला तर बरे वाटते, खाताना सुद्धा व्यवस्थित वाटते. तर असे फ्रूट कुठल्या प्रोसेसनं तयार करतात तर पार्थेनोकार्पी या प्रोसेसनं तयार करतात. In these plants, it seems that the placental tissue in the unfertilized ovary produces auxin. हे जे पार्थेनोकार्पिक फ्रूट आहे ते कशाने तयार करतात तर ऑक्झिन कोणतं तर IAA means indole 3 acetic acid which is responsible for enlargement of ovary into fruit. जर आपण एखाद्या झाडावरती ऑक्झिनचा वापर केला, वारंवार ऑक्झिनचा वापर म्हणजे काय, ऑक्झिन हे एक ग्रोथ हार्मोन आहे. हे ग्रोथ हार्मोन कोणते फॉर एक्झाम्पल IAA. या IAAचा वापर जर आपण केला तर ओव्हरीचं एनलार्जमेंट फ्रूटमध्ये होते आणि हे फ्रूट कसे होते तर सीडलेस, कारण याच्यामध्ये फर्टिलायझेशन न होता ओव्हरीची डायरेक्ट डेव्हलपमेंट फ्रूटमध्ये होते. द फ्रूट रिझेंबल द नॉर्मली प्रोड्युसेस फ्रूट बट इट इज सीडलेस. असे जे तयार झालेले फ्रूट आहे ते सीडलेस असतं. फॉर एक्झाम्पल ग्रेप्स. आधीच्या काळातले जर पूर्वीचे आपण ग्रेप्स बघितले तर आपल्याला ग्रेप्स खाताना त्याच्यामध्ये मध्ये सीड येत होते, परंतु आत्ताचे जर आपण ग्रेप्स बघितले तर हे ग्रेप्स सीडलेस असतात. म्हणजे हे कशापासून तयार झाले तर प्रोसेस ऑफ पार्थेनोकार्पीने तयार झाले. नेक्स्ट पॉईंट इज पॉलीएम्ब्रियोनी. It is the development of more than one embryos inside the seed and the condition is described as a polyembryony. Poly means many, embryo means embryo. Formation of many embryo in one seed, it is called as a polyembryony. It was first noticed by Leeuwenhoek. हे पहिल्यांदा कोणी शोधून काढली पॉलीएम्ब्रियोनी तर लेव्हनहॉक या सायंटिस्टनी शोधून काढली. तर ते कुठं आढळून येतं तर सिट्रसचा जीनस आहे. त्या सिट्रस मीन्स लिंबू वर्गीय जे आहे म्हणजे संत्रा, मोसंबी, लिंबू यांच्यामध्ये पॉलीएम्ब्रियोनी कंडिशन म्हणजे सिट्रसच्या जीनसमध्ये आपल्याला पॉलीएम्ब्रियोनी आढळून येते. इट इज द अकरन्स ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इन अ सीड विच कॉन्सिक्वेंटली रिझल्ट्स इन द इमर्जन्स ऑफ मल्टिपल सीडलिंग्स. याच्यामुळं काय होतं जर आपण सीड टाकलं तर त्याच्यापासून मेनी सीडलिंग्स म्हणजे काय तर छोटंसं रोपटं. तर एका सीडपासून आपल्याला मेनी सीडलिंग्स म्हणजे छोटी छोटी रोपटं आपण मिळवू शकतो. असं का होऊ शकतं कारण त्या बियामध्ये मेनी एम्ब्रियो प्रेझेंट असतात म्हणजे पॉलीएम्ब्रियोनी प्रेझेंट असतात, म्हणून आपल्याला मेनी सीडलिंग्स आपण मिळवू शकतो. द ॲडिशनल एम्ब्रियोज रिझल्ट फ्रॉम द डिफरन्शिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस
material and zygote tissue associated with the ovule of seed. Polyembryony may be true or false. Polyembryony ही true किंवा false depending upon the whenever many embryos arises in the same embryo sac. Polyembryony true किंवा false असू शकते. ते कशावरती डिपेंड असते तर त्या एम्ब्रियोज हा एम्ब्रियो सॅकमध्ये प्रेझेंट आहे का नाही याच्यावरून तो ट्रू आहे की फॉल्स आहे याच्यावरती डिपेंड असू शकतं. इन ॲडव्हान्टेटिव्ह पॉलीएम्ब्रॉनी an embryo developed directly from the diploid cell of nucellus and integument as in citrus. citrusमध्ये कसं असतं तर ॲडव्हान्टेटिव्ह पॉलीएम्ब्रॉनी प्रेझेंट असते. म्हणजे काय तर न्यूसेलसमधली जी डिप्लॉइड सेल आहे किंवा इंटिग्युमेंटमधली जी डिप्लॉइड सेल आहे त्याच्यापासून फॉर्मेशन ऑफ मेनी एम्ब्रियो तयार होतं. म्हणून या कंडिशनला म्हणजे सिट्रस म्हणजे लिंबूवर्गीय जीनसमधील या कंडिशनला ॲडव्हान्टेटिव्ह पॉलीएम्ब्रॉनी असं म्हटलं जातं. इन क्लिवेज पॉलीएम्ब्रॉनी zygote proembryo sometimes divides into many part or unit. क्लिवेज पॉलीएम्ब्रॉनीमध्ये काय होतं तर युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट आणि फॉर्मेशन ऑफ झायगोट या झायगोट पाथचं डिव्हिजन होऊन मेनी एम्ब्रियोज तयार होतात. या कंडिशनला क्लिवेज पॉलीएम्ब्रॉनी असं म्हटलं जातं. बघा जर न्यूसेलसमधल्या किंवा इंटिग्युमेंटमधल्या सेलपासून जर मेनी एम्ब्रियो तयार झाल्या तर त्या कंडिशनला ॲडव्हान्टेटिव्ह पॉलीएम्ब्रॉनी म्हणायचं. आणि जर झायगोटपासून रिडिवाइड होऊन त्याच्यापासून जर मेनी एम्ब्रियो तयार झाले तर त्या कंडिशनला क्लिवेज पॉलीएम्ब्रॉनी असं म्हणायचं. इच युनिट देन develops into an embryo. Polyembryony increases the chances of survival of the new plants. Nucellar advantative polyembryony is a great significance in horticulture. मग हा पॉलीएम्ब्रॉनी कंडिशन का महत्त्वाची जर या पॉलीएम्ब्रॉनी म्हणजे फॉर्मेशन ऑफ मेनी एम्ब्रियो जर तयार झाले तर याच्यापासून एखादं प्लांट चांगल्या जातीचं असेल आणि त्या चांगल्या जातीच्या प्लांटपासून आपल्याला चांगल्या जातीचे त्याच जातीचे जर विदाऊट फर्टिलायझेशन फॉर्मेशन ऑफ सीड जर मिळवायचे असतील तर आपल्याला पॉलीएम्ब्रॉनी या कंडिशनचा फायदा होऊ शकतो. म्हणजे हे हॉर्टिकल्चरच्या दृष्टीनं पॉलीएम्ब्रॉनी ही अतिशय महत्त्वाची आहे. इथं हा लास्ट पॉईंट या चॅप्टरचा आहे. इथं हा आपला चॅप्टर संपला. पुढच्या लेक्चरला आपण या चॅप्टरची सर्व रिव्हिजन पाहणार आहोत. त्यानंतर तुम्हाला MCQs दिले जातील.